नमस्कार, सुस्वागतम. जमलेल्या सगळ्या मित्रांचं, पत्रकारांचं, सोशल मीडिया प्रतिनिधींचं आणि सगळ्या मान्यवरांचं स्टार प्रभागाच्या वतीनं मी अभिजित कांठेकर मनपूर्वक स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मेन गोष्ट विसरलं ना तुम्ही. नाही, मला स्पॉन्सरची लिस्ट ते नंतर देतो म्हणाले होते. काही नाही तेच काय नाही, माझं स्वागत पण करणार. तुमचं स्वागत तुम्ही आहात कोण? म्हणजे पाहुणे आहात, मीडिया प्रतिनिधी आहात, सोशल मीडिया प्रतिनिधी की मान्यवर? मान्यवर तुमच्या मान्यवर आहे. म्हणजे तसं तर मी एक साधा सामान्य प्रेक्षक मुलगा आहे. अशी सुरुवात असणारी माहिती नव्हतं मला. पण नाही, ऐका, रसिक मायबाप प्रेक्षक म्हणतो आपण. प्रेक्षक मुलगा म्हणजे काय? नाही काय आहे, मी आधी टीव्ही बघतच नव्हतो. पण माझी आई आणि आजी त्या स्टार प्रवाह बघायच्या. मग मी पण बघायला लागलो, गुंतलोच होतो त्याच्यामध्ये. अहो तुम्हाला सांगतो, माझी आई तर काय नाही म्हणजे असलीच प्रवाह प्रेक्षक. असलीच म्हणजे नाही म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो, दुपारी 1 वाजता आजी रुसती, आई हसती, मग त्या दोघी बघतात. हळद रुसली, कुंकू असलं, रात्री जेवायचं काय ते ठरलं तर मग रात्री येणं लागतं ना प्रेमाचं. शेवटी कसं आहे, घरोघरी मातीच्या चुली. अहो माझी आई तर तुम्हाला सांगतो, घरातल्या तव्याला पण तवा नाही म्हणत, की म्हणते तू हिरे माझा मी तवा. असंच विषय. अहो तुम्ही काय हसताय, ते काय विनोद करताय? प्लीज आपलं हसायचं म्हणून 1 मिनिट तुम्ही आता जरा शांत बसा, नाहीतर एक विषय याचा मी तवा असं म्हणतो. याच्यावर नाही हसलं तुम्ही. सुचित्रता घ्यायला नाही. माझं म्हणणं काय आहे, पण मग इथे येऊन तुम्हाला नक्की काय सांगायचं की आई आणि आजीचं पुढे काय? आई आणि आजी लय बघतात ना सिरियल, त्याच्यामुळे ना तुम्ही आज जी काही प्रवाह गर्जना करणार आहे ना, त्याची आम्हाला लय क्युरिओसिटी लागली. काय उत्सुक होत आम्ही. मला कमाल याची वाटते, तुम्ही सगळ्या भाषांमध्ये चुकताय हो. नाही पण हरकत नाही, मला कळतंय तुमची भावना काय ते बरोबर पोहोचते माझ्यापर्यंत. नाही तुम्ही फार वर गेला. तुम्हीही चुकलात सगळ्या भाषांमध्ये. म्हणजे मला तुमची भावना कळतेय. तुम्ही काय इथे आलेले सगळेच उत्सुक आहेत. आणि म्हणूनच तुम्ही ज्याबद्दल बोलताय ती क्युरिओसिटी सगळ्यांना आहे. आणि ते असणं स्वाभाविक आहे. हे ना मी बोललो. नाही मी एक्सप्लेन करून सांग. असं आहे, कारण 5.5 वर्षांहून जास्त काळ स्टार प्रवाह ही महाराष्ट्रातली नंबर 1 वाहिनी हे विरुद्ध मिळवते. साधं काम आहे का? अहो नाहीच आहे, साधं काम नाहीच आहे. कारण अनेक मालिकांमधून वेगवेगळ्या पद्धतीचे विषय मांडून सक्षम प्रेरणादायी स्त्रियांच्या गोष्टी दाखवून मराठी परंपरा जपत स्टार प्रवाहानं ही मोठी कामगिरी केली आहे. या प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण आहे माहिती? कोण? हो तुम्ही तुमच्यासारखे प्रेक्षक, तुमच्या आई आजी सारखे रसिक मायबाप प्रेक्षक पाहिला आम्ही महत्वाचे. अरे म्हणजे काय, भारी आहात तुम्ही, भारी. आणि भारी म्हणजे आता तुमच्यासारख्या भारी प्रेक्षकांसाठी अजून भारी प्रवाह गर्जना होणार आहे. मनोरंजनाचं नवं आख्यान सुरू होणार आहे. आख्यान म्हणलं का मारली आपली मराठी परंपरा. आपल्याकडे परंपरा अशीच असते. क्या बात आहे. पण या आख्यानामध्ये वाजणारे डंका नव्या कथांचा, नव्या विचारांचा, नव्या कथांचा. नव्या कथा विस्कटून सांगा ना. नव्या कथा म्हणजे काय? आता मी काय तुम्हाला सांगतोय सगळं, मग पुन्हा सांगा. अहो हे सगळे काय उगीच बसले हो, ते हेच ऐकायला बसले. मी तुम्हाला विनंती अशी करतो, तुम्ही पण त्यांच्यात जॉईन व्हा, म्हणजे मला हे सगळं विस्तारानं सांगता येईल, दाखवता येईल. नाही लय दिवस चालतंय ते 29 जूनला काहीतरी भन्नाट होणार. इकडे करतोय एक पडतोय ते भन्नाट काहीतरी. अहो साधी गोष्ट आहे का? शेवटी काय, स्टार प्रवाह जगाचा राजा आहे. राजा नुसतं सांगत नाही, गर्जनाच करत असतोय. खरं आहे की नाही? तर तुम्ही ती गर्जना करा. मी तर उत्सुक आहे. ते तुम्ही काय बोलले, क्युरिओसिटी ती पण आहे मला. तुम्ही करा, मी लगेच तिकडे जाऊन बसतो आणि ऐकतो तुम्ही काय बोलता ते. जोरदार करा बरं का? जोरदार करा. ऐका सर्व जण, हा करतोय प्रवाह गर्जना. जाऊ असल्याकरिता का सुचतात मला माहिती नाही, पण धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चिन्मय कुलकर्णी यांच्यासाठी. आणि खरं तर यांच्या निमित्तानं स्टार प्रवाहाच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातल्या दुवा ठरणाऱ्या सगळ्या पत्रकार मित्रांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 5.5
वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे मनोरंजनाचं नवं आख्यान. स्टार प्रवाहाच्या मालिका, त्यातली पात्र ही लोकांना अगदी आपल्या घरची वाटतात. आपली आई, आपली मुलगी, आपला भाऊ, वडील, सासू प्रेक्षक या मालिकांमध्ये शोधतात. त्यामुळेच स्टार प्रवाहाला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळतंय आणि या प्रेमाची परतफेड होऊच शकत नाही. पण मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन आणखीन समृद्ध कसं होईल याची स्टार प्रवाह नेहमीच काळजी करत असतात आणि त्याचसाठी सुरू होत आहे मनोरंजनाचं नवं आख्यान. महाराष्ट्रच काय, माझ्या मते भारतीय टीव्हीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एखादी वाहिनी एकाच वेळेला एक नाही, दोन नाही, तर तब्बल 8 नव्या कार्यक्रमांची घोषणा करते. आणि त्यामुळेच ही घोषणा नसून एक गर्जना आहे. कारण मनोरंजनाच्या या नव्या आख्यानात वाजणारे डंका, नव्या कथांचा, नव्या विचारांचा, विविध रंगी मालिका आणि त्यातली एकाहून एक कलाकार कोण असणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत या पुढच्या परफॉर्मन्स मधून. एक अफलातून सुरील सादरीकरण घेऊन येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कोकण कन्या बँडचं.
मंडळी, मनोरंजनाचं नवं आख्यान रंगवण्याची जबाबदारी ज्या कलाकारांवर आहे ते हे सगळे कलाकार, यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि काय स्टार प्रवाहाच्या सगळ्या मालिका, सगळ्या कार्यक्रमांच्या पाठीमागे कुटुंब प्रमुख म्हणून कायम तितक्याच ताकदीनं उभे राहणारे स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड श्री सतीश राजवाडे सर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सतीश सर, 8 कार्यक्रम, कदाचित मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घोषणा होत असेल. आज मनामध्ये काय भाव? नमस्कार. एक तर खूप आनंद होतोय की आमचा स्टार प्रवाह परिवार, आमचं स्टार प्रवाहाचं एक कुटुंब इतक्या मोठ्या संख्येने वाढतंय. त्यामुळे मी स्टार प्रवाहाच्या वतीने तुम्हा सर्वांचं आमच्या ह्या महाराष्ट्राच्या नंबर 1 कुटुंबात स्वागत करतो. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. थँक्यू सो मच. मगाशी अभिजित, तू सगळंच खूप मनापासून व्यक्त झालं आहेस. मगाशी सिद्धार्थ सुद्धा खूप बोलला आहे, पण मला पुन्हा एकदा ती जबाबदारी दिली आहे की मी पुन्हा एकदा ती बोलावं. मी मगाशी केवीला म्हटलं सगळं बोलून झालं आहे, पण पुन्हा काय बोलायचं. पण सर्वप्रथम दरवेळी आमच्या आग्रहाच्या आमंत्रणाला तुम्ही मान्य करून आज प्रत्येक वेळी जसे येतात तसे आज आलात. तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप आभार आहेत तुमचे. कारण का तुम्ही येता आणि आमच्यातला आणि रसिक प्रेक्षकांमधला जो दुवा कायम ठेवता, आम्हाला त्यांच्या मनात आणि त्यांच्या घरात पोचवता, त्याबद्दल मीडियाच्या माझ्या सगळ्या मित्रांना आणि मैत्रिणींना माझ्याकडनं मनापासून धन्यवाद आणि मनापासून खूप खूप आभार. गेले 5.5 वर्ष आज तुमच्यामुळे, रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे, या सगळ्या इतक्या भरलेल्या टॅलेंटमध्ये स्टार प्रवाह आज महाराष्ट्राची अग्रगण्य मालिका वाहिनी आहे, नंबर 1 ची वाहिनी आहे. आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे होत आहे, तुमच्या सगळ्यांच्या हार्डवर्कमुळे होत आहे. आणि खरंच मनापासून खूप आभार. 5.5 वर्ष आपण जे हे करतोय, जे सातत्याने आपण लोकांसमोर प्रस्तुत करतोय, त्याच्यात ह्या नवीन 8, खरं तर 6 मालिका आणि 2 कार्यक्रम हे असे पुन्हा एकदा जोडले जातात. आणि ही एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. जुन्या आपल्या ज्या यशस्वी मालिका आहेत त्या कुटुंबात हे सगळे मेंबर्स ॲड होणार आहेत. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्टार प्रवाहाचा हा परिवार, हे कुटुंब वाढतंय आणि त्याचा खरंच खूप मनापासून आनंद आहे आणि अभिमान सुद्धा त्याच वेळी आहे की आज इतकी सगळी दिग्गज मंडळी पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित असलेले दिग्गज मंडळी आहेत. काही मित्र आहेत, काही लहानपणापासून एकमेकांबरोबर काम केलेले आहेत. त्यामुळे खरंच खूप आनंद होतोय आज हे सगळं तुमच्या समोर मांडायला आणि लोकार्पण करायला. आम्ही सगळ्यांनी पण केली. या सगळ्यांमध्ये असे चांगले चांगले कपडे पण घालायला भेटतात आणि इतक्या सगळ्या जणांबरोबर व्यासपीठावर उभं राहून आज फक्त हीच मंडळी जोडली जात नाही आहेत, तर मला खरंच खूप अभिमान आहे हे सांगायला की स्टार प्रवाहाबरोबर 1 नाही 2 नाही, जवळजवळ 16 निर्माते आणि 16 प्रोडक्शन हाऊसेस जोडले गेलेले आहेत. त्या यशामागे ह्या प्रत्येकाचं खूप खूप महत्त्वाचं योगदान आहे. अगदी स्पॉटबॉयपासून ते आपल्या लीड ॲक्टर आणि ॲक्ट्रेसपर्यंत आज या निर्मिती संस्थांबरोबर लेखक जोडले जातात. आपण असं म्हणतो की संहिता फार महत्त्वाची असते, त्यामुळे त्या प्रत्येक लेखकाचे खूप मनापासून आभार, जे मनापासून दररोज स्क्रीनप्ले आणि डायलॉग्सचे ड्राफ्ट्स पाठवतात. त्या दिग्दर्शकांचे आभार, त्या सर्व तंत्रज्ञांचे आभार आणि त्या सर्व कलाकारांचे आभार की आपण सगळे मिळून हे एक स्वप्न बघतोय, जे म्हणजे रसिक प्रेक्षकांची करमणूक करणं. आय ऑलवेज मेंटेन एंटरटेनमेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी अँड वी विल कीप कंटिन्यूइंग दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. आपण आज लोकांच्या घरापर्यंत टेलिव्हिजन या माध्यमाने पोहोचतो आणि स्टार प्रवाह ही अशी वाहिनी आहे, कधीही तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर सोबत बघताना कुठल्याही पद्धतीचे दडपण किंवा कुठल्याही पद्धतीचं कधीही हे आपण आपल्या घरात बघू शकणार नाही, याची
खात्री बाळगली जाते, याची काळजी घेतली जाते. म्हणूनच आज स्टार प्रवाह महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी आहे. मनापासून खूप खूप आभार. आणि सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत, पण जी एक मोठी एव्ही आम्हाला तुमच्या सर्वांसमोर सादर करायची आहे. मी सुद्धा उत्सुक आहे. मला सुद्धा यांनी छोट्या छोट्या पार्ट्समध्येच दाखवले. मला सुद्धा संपूर्ण बघायचे काय दाखवतात, तर तुमच्या इतकाच मी सुद्धा उत्सुक आहे. तर आपण सगळ्यांनी ती एव्ही बघूया. मी सर्वांना विनंती करतो. नाही सर, तुम्हाला मी थोडंसं थांबवतो. तुम्ही आत्ता स्टार प्रवाहाच्या परिवाराबद्दल इतकं भरभरून बोललात, कायमच बोलतात. आता त्यात या पुढच्या 3 महिन्यांमध्ये काही नवीन सदस्य जोडले जात आहेत. त्यामुळे हा परिवार आत्ता दिसतोय तेवढाच नाहीये, याहूनही मोठा आहे. या सगळ्यांसोबत एक छान फोटो ऑपॉर्च्युनिटीची संधी सोडू नये असं आमच्या मनात आहे. पण तत्पूर्वी मी या मालिकांशी निगडीत सगळ्या लेखक, दिग्दर्शक, निर्मिती संस्थेचे रिप्रेझेंटेटिव्ह, निर्माते या सगळ्यांना विनंती करतो की आज आपल्या इतक्या प्रेमानं आपण इथे आलेले आहात. आपण कृपया मंचावर या, म्हणजे हे कुटुंब किती मोठं आहे हे दाखवता येईल. आणि त्यांच्याच बरोबरीनं माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे की आपण कृपया स्टेजच्या समोरच्या भागात जर आलात तर सगळ्यांचा मिळून एक छान फोटो आपल्याला काढता येईल. कारण आपले सगळे माध्यम प्रतिनिधी या स्टार प्रवाहाच्या कुटुंबाचाच भाग आहे. त्यामुळे सगळे निर्माते, दिग्दर्शक, लेखक आज इथे आलेले या मालिकांशी निगडीत सगळ्यांना मी विनंती करतो कृपया आपण मंचावर यावा. आणि माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे आपल्या सगळ्या मित्रांना की आपण कृपया स्टेजच्या समोरच्या भागात जर छान एक ग्रुप केला तर सगळ्यांचा एक सुंदर फोटो काढता येईल. प्लीज. माध्यम प्रतिनिधींना पुढे बोलवलं तर फोटो काढायला कोणीच उतरणार नाही कदाचित. पण यानंतर 1-on-1 इंटरॅक्शनसाठी सगळे अवेलेबल आहेच आहेत. त्यामुळे आपण हा बाहेर मोठ्या जागेत काढूया. धन्यवाद.